भारताच्या राजकारणात अनेक पक्ष आले, अनेक पक्ष गेले. काही पक्षांनी मोठमोठी आंदोलनं केली, काही पक्षांनी निवडणुका लढवल्या, काही पक्षांनी सरकारही बनवलं. पण एखादा पक्ष सोशल मीडियावर जन्माला यावा, काही महिन्यांत कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचावा आणि मग थेट केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा करावी. हे भारतीय राजकारणासाठी खरोखरच नवीन आहे आणि सध्या देशभरात ज्या पक्षाची चर्चा सुरू आहे तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. नाव ऐकून सुरुवातीला लोक हसले, मीम्स बनवले, ट्रोलिंग केली. पण आज परिस्थिती अशी आहे की या पक्षाच्या प्रत्येक पोस्टवर लाखो प्रतिक्रिया येतात. त्यांचे व्हिडिओ कोट्यावधी लोक पाहतात आणि विशेषतः देशातील तरुण वर्ग या संपूर्ण चळवळीबद्दल उत्सुक आहे. आता याच कॉकरोच जनता पार्टीनं आपल्या पहिल्या मोठ्या राष्ट्रीय आंदोलनाची घोषणा केली आहे आणि त्यामुळे हा विषय फक्त सोशल मीडिया ट्रेंड राहिलेला नाही, तर प्रत्यक्ष राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळं अभिजित दिपकेच्या नेतृत्वात होणारं आंदोलन कसं असेल आणि तो हे आंदोलन का करणार आहे, या आंदोलनाची व्यवहार्यता आणि समर्पकता किती आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. 6 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन होणार आहे. ही घोषणा पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली आहे. विशेष म्हणजे ते सध्या अमेरिकेत आहेत, मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ते भारतात परतणार आहेत आणि दिल्ली विमानतळावर उतरल्यावर थेट आंदोलनस्थळी जाणार आहेत. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. त्यांनी देशभरातील युवकांना आवाहन केलं आहे की फक्त सोशल मीडियावर कमेंट करून काही होणार नाही. आता मैदानात उतरून आवाज उठवण्याची वेळ आली आहे. त्यामुळं आता प्रश्न फक्त आंदोलनाचा नाही, प्रश्न आहे की सोशल मीडियावरील ताकद प्रत्यक्ष रस्त्यावर उतरते का. पण आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की कॉकरोच जनता पार्टी नेमकी काय आहे. कारण अनेकांना अजूनही वाटतं की हा एखादा मीम पेज किंवा सोशल मीडिया एक्सपेरिमेंट आहे. खरं तर कॉकरोच जनता पार्टीचा जन्म हा पारंपरिक राजकारणाविरोधातील असंतोषातून झाल्याचं दिसतं. अभिजित दिपके यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट कायम दिसते. ते वारंवार सांगतात की भारतातील बहुतेक राजकीय पक्ष युवकांना फक्त मतदार म्हणून पाहतात, पण त्यांच्या समस्यांवर गंभीरपणे काम करत नाहीत. बेरोजगारी, परीक्षा घोटाळे, भरती प्रक्रिया, शिक्षणातील गोंधळ, स्पर्धा परीक्षांमधील विलंब, सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचार या विषयांवर त्यांनी सातत्यानं बोलायला सुरुवात केली. विशेष म्हणजे ते नेत्यांसारखी भाषा वापरत नाहीत. त्यांची भाषा ही रील्स पाहणाऱ्या, यूट्यूब शॉर्ट्स पाहणाऱ्या आणि सोशल मीडियावर तासनतास घालवणाऱ्या पिढीची भाषा आहे. त्यामुळं अनेक तरुण त्यांच्याशी लगेच कनेक्ट झाले. आज भारतात अशी परिस्थिती आहे की लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. अनेक परीक्षांचे निकाल उशिरा लागतात, काही परीक्षा रद्द होतात, काही ठिकाणी पेपर फुटीच्या घटना घडतात. सरकारी भरतीसाठी वर्षानुवर्ष प्रतीक्षा करावी लागते. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची वर्ष या प्रक्रियेत निघून जातात. याच भावनांना हात घालत कॉकरोच जनता पार्टीनं स्वतःला युवकांच्या आवाजाचं व्यासपीठ म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. काही दिवसातच त्यांच्या व्हिडिओंना लाखो कोट्यावधी व्ह्यूज मिळू लागले. लोकांनी त्यांच्याबद्दल चर्चा सुरू केली. काहींना ते भविष्याचे राजकारण वाटू लागले, तर काहींना ते फक्त व्हायरल कंटेंट वाटू लागलं. पण इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणं आणि प्रत्यक्ष राजकारणात प्रभाव निर्माण करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारतात अनेक नेते झाले ज्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते, पण निवडणुकीत किंवा आंदोलनात त्याचा फायदा झाला नाही. कारण सोशल मीडिया आणि ग्राउंड रिॲलिटी यांच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. एखाद्या पोस्टला लाईक करणं खूप सोपं असतं, पण उन्हात उभं राहून आंदोलनात सहभागी होणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट असते. म्हणूनच 6 जूनचं आंदोलन हे कॉकरोच जनता पार्टीसाठी सर्वात मोठं आव्हान असणार आहे. अभिजित दिपके यांनी ज्या पद्धतीनं या आंदोलनाची घोषणा केली आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते. ते हा कार्यक्रम फक्त आंदोलन म्हणून पाहत नाहीत. हा त्यांच्यासाठी शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे. कारण जर दिल्लीतील जंतर मंतरवर हजारो युवक जमा झाले तर देशभरातील माध्यमांना याची दखल घ्यावी लागेल. राष्ट्रीय राजकारणात या पक्षाचं नाव अधिक गंभीरपणे घेतलं जाईल. विरोधकांना त्यांच्यावर टीका करणं कठीण जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया फॉलोअर्स प्रत्यक्ष लोकांमध्ये बदलू शकतात हे सिद्ध होईल. मात्र दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक राजकीय विश्लेषक या संपूर्ण घडामोडीकडे संशयानं पाहत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणं आणि राजकीय संघटना उभी करणं यात खूप मोठा फरक असतो. एखादा पक्ष चालवायचा असेल तर कार्यकर्ते लागतात, स्थानिक नेतृत्व लागतं, संघटनात्मक रचना लागते, निधी लागतो, सातत्य लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीवर काम करावं लागतं. त्यामुळं कॉकरोच जनता पार्टी खरंच संघटित राजकीय शक्ती आहे की फक्त डिजिटल उत्साहावर चालणारी चळवळ, हे अजून सिद्ध व्हायचं आहे. याच कारणामुळं या आंदोलनाकडं सर्वांचं लक्ष लागून आहे, विशेषतः युवकांचं. कारण ही पहिली वेळ आहे की एखादी संपूर्ण
डिजिटल चळवळ प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। जर या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला तर भारतातील राजकारणासाठी हा एक नवीन ट्रेंड ठरू शकतो। भविष्यात आणखी अनेक डिजिटल चळवळी निर्माण होऊ शकतात। सोशल मीडिया फक्त प्रचाराचं साधन न राहता प्रत्यक्ष राजकीय संघटनाचं व्यासपीठ बनू शकतं। आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जात आहे याकडे पाहायला हवं। कॉकरोच जनता पार्टीचा दावा आहे की शिक्षण व्यवस्थेतील अनेक प्रश्नांबाबत केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे। परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, विद्यार्थ्यांमधील असंतोष, रोजगारांच्या संधींचा प्रश्न, भरतीतील विलंब या मुद्द्यांवर सरकारला उत्तरदायी धरण्याचा प्रयत्न केला जात आहे। अर्थात सरकार किंवा सत्ताधारी पक्ष याला वेगळ्या नजरेने पाहू शकतो, पण राजकारणात महत्त्वाचं काय असतं तर लोकांच्या भावना कोण पकडतो आणि सध्या युवकांच्या मनात असलेला असंतोष हा अनेक पक्षांसाठी मोठा राजकीय मुद्दा बनत चालला आहे। याच ठिकाणी कॉकरोच जनता पार्टी आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करते। ते पारंपरिक जातीय समीकरणांवर बोलत नाहीत, धार्मिक ध्रुवीकरणावर बोलत नाहीत, मोठ्या विचारधारांवरही फारसं बोलत नाहीत। ते थेट युवकांच्या प्रश्नांवर बोलतात, त्यामुळं त्यांना एक विशिष्ट प्रकारचा पाठिंबा मिळतोय। विशेषतः शहरांमधील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढताना दिसते। मात्र इतिहास आपल्याला एक गोष्ट शिकवतो, प्रत्येक लोकप्रिय चळवळीला एका टप्प्यावर वास्तवाचा सामना करावा लागतो। सोशल मीडियावरचा उत्साह, व्हायरल व्हिडिओ, ट्रेंडिंग हॅशटॅग आणि लाखो फॉलोअर्स या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी शेवटी लोक रस्त्यावर उतरतात का, संघटना उभी राहते का, नेतृत्व टिकतं का आणि सातत्य राहतं का यावर भवितव्य ठरतं। त्यामुळं 6 जून हा दिवस फक्त आंदोलनाचा दिवस नसेल, तो कॉकरोच जनता पार्टीच्या भविष्यासाठी निर्णायक दिवस असेल। कदाचित हे आंदोलन इतिहास घडवेल, कदाचित हा फक्त एक सोशल मीडिया इव्हेंट ठरेल, कदाचित अभिजित दिपके यांचं नाव राष्ट्रीय राजकारणात अधिक मोठं होईल, कदाचित टीकाकारांचं म्हणणं खरं ठरेल। पण एक गोष्ट निश्चित आहे, आज देशभरातील लाखो तरुण या घडामोडींकडे पाहत आहेत, कारण अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच त्यांना असं वाटत आहे की सोशल मीडियावर व्यक्त होणारा त्यांचा राग, निराशा आणि असंतोष कुणीतरी संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि म्हणूनच आता संपूर्ण देशाच्या नजरा 6 जूनकडे लागल्या आहेत। दिल्लीतील जंतर मंतरवर नेमकं काय होणार, किती लोक येणार, प्रशासनाची भूमिका काय असेल, अभिजित दिपके यांना अपेक्षित प्रतिसाद मिळणार का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉकरोच जनता पार्टी हा फक्त इंटरनेटचा ट्रेंड आहे की भारताच्या राजकारणातील नवीन अध्याय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता काही दिवसांत मिळणार आहेत। अभिजित दिपके यांच्या आंदोलन करण्याच्या निर्णयाबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा।